बाभुळगाव नगरपंचायतच्या अजब कारभाराची चर्चा सध्या बाभुळगाव शहरात सुरू आहे. वर्षानुवर्ष तुटलेल्या पुलाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाने अचानक 1 कोटी रुपये खर्च करून बकरी बाजाराची भिंत बांधण्याचा घाट घातला आहे. तातडीच्या कामाला बगल देऊन अनावश्यक कामासाठी एवढ्या मोठ्या निधीची तरतूद आणि कामाची घाई संशयास्पद वाटत आहे. गावातील दळणवळणाचा कणा असलेला पूल तुटलेला असल्याने विद्यार्थ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. हा पूल बांधणे ही गावातील सर्वात मोठी गरज होती, पण 1 कोटीची सध्या उधळपट्टी सुरू आहे. ज्या भिंतीची सध्या अजिबात गरज नाही त्यावर 1 कोटी रुपये खर्च केले जात आहे. हा पैसा पुलासाठी का वापरला जात नाही असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. ही 1 कोटीची भिंत चक्क पाण्याचा नैसर्गिक निचरा अडवत आहे. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी गावात शिरून घरांचे आणि दुकानांचे नुकसान होण्याचीही भीती निर्माण झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाने बकरी बाजारासाठी उभारलेली नवीन भिंत आता मस्जिदपुरा येथील रहिवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भिंतीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होईल आणि पुराचे पाणी थेट वार्ड क्रमांक 13 मध्ये शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मस्जिदपुरा परिसरातील भौगोलिक रचनेनुसार पावसाचे पाणी ज्या मार्गाने वाहून जाते त्याच मार्गावर आता ही संरक्षण भिंत उभी ठाकली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते ही भिंत म्हणजे पाण्याचा प्रवाह अडवणारा एक भिंत वजा बंधाराच ठरत आहेत. जर मुसळधार पाऊस आला तर हे पाणी गावाकडे वळेल आणि मस्जिदपुऱ्यातील शेकडो घरांचे नुकसान होईल. मस्जिदपुरा भागात फेरफटका मारला असता प्रत्येक घरासमोर चिंतेचे वातावरण आम्हाला दिसले. पावसाळ्यात पाणी कुठपर्यंत येईल याचे आकडे नागरिक एकमेकांना सांगत होते. मात्र जेव्हा आमचा कॅमेरा तेथे पोहोचला तेव्हा अनेकांनी घराचे दरवाजे लावून घेतले किंवा बोलण्यास नकार दिला. हा प्रशासनाचा दबाव किंवा राजकीय भीतीमुळे हे नागरिक मौन बाळगून आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काम तातडीचे नसतानाही इतक्या मोठ्या रकमेचे टेंडर काढून काम सुरू करणे हे ठेकेदार आणि प्रशासनाचे साटेलोटे असल्याचीही शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. 1 कोटीच्या या कामात नेमके कोणाचे हित जपले जात आहे असा सवाल आता विचारला जात आहे. पावसाळ्यात जर गावात पाणी शिरले आणि नुकसान झाले तर या 1 कोटीच्या कामाचा पंचनामा सामान्य जनताच करेल. प्रशासनाने ही भिंत बांधण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवण्यासाठी पूल बांधावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.